प्रवर्तन करण्यासाठी डायर समिती नेमली. डायर समितीने डायरला देशमुक्त ठरक्या असे ठरवले. तरी ब्रिटिश सरकारने त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई न करता त्याला लंडनला परत पाठवले. लंडन येथे त्याचे लोकांनी स्वागत केले. यामुळे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. ब्रिटिश सरकारकडून न्याय न मिळाल्याने मी स्वतः न्याय करण्याची प्रतिज्ञा केली व मी गुप्तहेरांच्या नजरेतून वाचण्यासाठी माझे नाव बदलून राम मोहम्मद सिंग आझाद असे ठेवले व मी आफ्रिका, अमेरिका व